महोत्सव कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील आमच्या ॲडव्हान्टाच्या व्हेजिटेबल सीडच्या प्लॉटवरती तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आपण ॲडव्हान्टाचे काही नावाजलेले वाण या ठिकाणी लावलेले आहेत, तरी तुम्ही या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। मी थोडंसं तुम्हाला कार्यक्रमाचा आमचा लुकआउट दाखवतो, माझ्यासोबत या। आतमध्ये आल्यानंतर आमचा हा रजिस्ट्रेशनचा डेस्क आहे। एंट्रीला जर तुम्ही पाहिलं तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला एंट्रीला दिसतील आणि एंट्रीलाच आम्ही आमचे नावाजलेले बीटरूटचं वाण लालिमा या ठिकाणी लावलेले आहे। बघितलं तर लालिमाचे पलीकडले 2 लाईन आम्ही लालिमाचे लावलेले आहेत, अलीकडल्या ज्या 2 लाईन आहेत तर आम्ही रॉयल रेड हा आमचा नवीन वाण आहे त्या रॉयल रेडचं वाण लावलेले आहे। तर ह्या वाणात लालिमामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स म्हणून आम्ही ह्या वाणामध्ये आर्लीनेस थोडासा दिलेला आहे, 5 ते 6 दिवस आर्ली येतो। त्याचसोबत कॅबेजमध्ये आपलं नाव परिसरात चांगलंच आहे, युरो टू कॅबेज आपण परिसरात चांगला विकतो। तर कॅबेजमध्ये आम्ही काही 2 व्हरायटी नवीन दिल्या आहेत, त्यापैकी एक जी आहे ती ग्रीन डोम 55 ते 60 दिवसात तयार होणारी हा वाण सेमी कोकोनट शेपमध्ये येतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम छोटा गड्डा पण कॉम्पॅक्ट एकदम आवाज कडक येतोय। आणि पलीकडल्या बाजूला आपण तसंच आमचा आपल्या परिसरात नावाजलेला नुकताच नवीन दिलेला वाण ADV 388 या ठिकाणी लावलेला आहे। त्याचसोबत आता पुढील माहिती आमचे भेंडीची माहिती आमचे वासुदेव साहेब सांगतील। नमस्कार, मी ॲडव्हान्टा कंपनी प्रतिनिधी वासुदेव गायकवाड। आज आपण कृषी विज्ञान केंद्र 2026 या ठिकाणी आहोत आणि आपल्या इथे मी ADV 839 हा वाण आहे। या वाणाची खासियत जर पाहिली, याचं कत्री पानं आहेत। कत्री पानं असल्यामुळं हिवाळ्यामध्ये काय होतं, सूर्यप्रकाश पूर्णपणे जमिनीला पिकाला मिळत नसल्यामुळं कत्री पानामुळे सूर्यप्रकाश मिळतो आणि भेंडीची वाढ चांगली होते आणि उत्पन्नामध्ये वाढ चांगली होते। तुम्ही पाहू शकता याला फुटवे तळापासून फुटवे आहेत आणि भेंडीची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता, छान आहे। आणि ह्या बाजूला जर पाहिले हे आपण बऱ्याच वर्षापासून विकतोय, राधिका हा वाण प्रचलित वाण आहे, आपण सर्व भारतामध्ये विकतो। अतिशय शेतकऱ्यांच्या पसंतीस आलेला वाण आहे। राधिका हा खूप उत्पादन देणारा वाण आहे। याच्यात पाहिलं तर याची वैशिष्ट्य जर पाहिली तर उंची कमी आहे आणि फुटवा तिला जास्त आहे आणि फळाची क्वालिटी जर पाहिली तुम्ही तर फळ एकदम छान क्वालिटीचं फळ आहे इथं। आणि ब्रँचेस जर बघितले तुम्ही फुलांचे अतिशय पाण्यासारखं आहे, उत्पन्नामध्ये खूप चांगली अशी वाढ करून देता शेतकऱ्याचा खूप फायदा होतो। शेतकऱ्यांनी ॲडव्हान्टाची राधिका ही व्हरायटी लावायला काहीच हरकत नाही। थँक्यू वासुदेव। आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो बहुप्रतीक्षित आणि आपल्या परिसरामध्ये गेल्या 3 वर्षापासून समर टोमॅटो उन्हाळी टोमॅटोमध्ये आम्ही जो एक नवीन वाण दिलेला आहे ADV 575 त्या वाणाच्या प्लॉटवरती। तर या ठिकाणी आपण हा ADV 575 हा वाण लावलेला आहे। हा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिलपर्यंत सोविंगसाठी शेतकऱ्यांना ट्रान्सप्लांटिंगसाठी देतो आणि 15 मार्चपर्यंत नर्सरीसाठी देतो। तुम्ही बघू शकता ह्या वाणाच्या नावाप्रमाणे खासियत जसं होतं आपली, आपण जसं सांगतो हाय यील्डिंग व्हरायटी बघू शकता। एका झाडाला जवळपास 50 ते 60 फळे या ठिकाणी सेट झालेले आहेत आणि बघितलं तर झाडाचं एकदम कॅनोपी वगैरे बघितले तर हिरवीगार आहे आणि फळाची साईज जर बघितली तर 900 ते 110 120 ग्रॅम पर्यंतचं फ्रूट आहे। किपिंग क्वालिटी अतिशय सुंदर आहे। तरी हा ADV 575 नक्कीच तुम्ही आपल्या शेतामध्ये उन्हाळी वाण म्हणून तुमच्या शेतामध्ये लावू शकता। त्याचसोबत आम्ही या ठिकाणी आमचे तारेवली फरशी जी आपण बोलतो पोल बीन्स, आमची ॲडव्हान्टाची सीमा ही पोल बीन्स या ठिकाणी आपण लावलेली आहे। एकदम थंडीतला प्लॉट असून सुद्धा एकदम ह्या प्रदर्शनामध्ये सर्वांच्या एक आवडीचा केंद्रबिंदू ठरलेला ही सीमा वाण। या वाणाची खासियत जर तुम्ही बघितली तर शेंडापर्यंत एकदम भरगच्च अशी फ्लावरिंग सेटिंग दिसेल तुम्हाला आणि खालून जर सेटिंग बघितलं तर खालून सेटिंग चालू होते, अजून एकही पिकिंग झाली नाही। एवढ्या थंडीत सुद्धा तो 50 दिवसात रेडी झालाय। आमच्या कंपनीच्या रिकमेंडेशननुसार त्याचं जे मॅच्युरिटी पिरियड आहे तो 45 दिवसात तुम्हाला हार्वेस्टिंगला येतो। त्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं बाकी वाणांपेक्षा ह्याचं जवळपास जास्तीत जास्त तोडे होतात, बाकी वाणापेक्षा 4 ते 5 तोडे जास्त होतात। तुम्ही याची पान जर बघितलं तर ब्रॉड पान आहे, ब्रॉड लिव्ज आहे आणि जर पानाचा ॲपिरियन्स बघितला तर एकदम असा रफ ॲपिरियन्स येतो। त्याच्यामुळे तुम्हाला कुठंच या ठिकाणी ना सकिंग पेस्ट म्हणा किंवा कुठल्या बुरशी म्हणा किंवा बाकी रोगांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो। तर तुम्ही जर तारेवली फरशी पोल बीन्स जर लावत असाल तर ॲडव्हान्टाची सीमा नक्कीच तुमच्या शेतामध्ये लावा। त्याचसोबत या ठिकाणी आम्ही जो लावलेला आहे तुम्ही बॉर्डरला बघू शकता, आम्ही असं सुंदर असं आमचं केशरिया गाजर लावलेलं आहे, हायब्रिडमध्ये येतं केशरी कलरचं। तुम्ही हे एक्सपोर्टसाठी आपण देतो। हे केशरिया गाजर आम्ही बॉर्डरला लावलेलं आहे। त्याच्यासोबतच आपण आमच्या ॲडव्हान्टाचा स्वीटकॉर्नमध्ये एक नवीन वाण आलेला आहे, मधुराज वाण आलेला आहे। तर त्या वाणाचं काही या ठिकाणी प्रात्यक्षिक लावलेलं आहे। या वाणाची खासियत सांगायची म्हणली तर याच्यामध्ये
NCLB टॉलरन्स म्हणजे करप्या रोगाच्या अगेन्स्ट एकदम चांगला टॉलरन्स या वाहनामध्ये आहे. त्याचसोबत या वाहनाची मॅच्युरिटी पिरियड आहे, अर्लीनेस आहे, 75-80 दिवसात तो काढायला येतो. आणि जर तुम्ही कॉप बघितलं या वाहनाचं, कणीस जर बघितलं तुम्ही, तर अतिशय एकदम घट्ट वरपर्यंत एकदम टोकापर्यंत भरलेलं आहे. आणि विचार केला तर याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव खूप कमी होऊ शकतो. असं एकदम कॉम्पॅक्ट शेंड्यापर्यंत भरलेलं कॉम्पॅक्ट हा कॉब आहे. त्याचसोबत जर शेतकऱ्यांचं जर ड्युअल पर्पज म्हणून आपण याचं सांगतो की याची आमच्या ज्या वाहनाच्या ॲडव्हान्टेजच्या खासियत जी राहते तो लिव्हची डेप जवळपास 4 ते 8 बोटं बसतील एवढी लिव्हची डेप राहते. याच्यामुळे तुम्हाला हिरवा चारा चांगला मिळतो. त्याचसोबत जर कॉब बघितला, कॉब मी दाखवलं तुम्हाला, तर एकदम घट्ट असा कॉब आहे. डबल पण कणीस काही ठिकाणी लागलेलं आहे, पण पहिलंच कणीस एवढं स्ट्रॉंग आहे तर हे तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊन जातं. त्याचसोबत या ठिकाणी आम्ही काही आमचे फ्रूट डिस्प्ले केले आणि या ठिकाणी मी एक सेल्फी पॉईंट काढला आपल्या ॲडव्हान्टेजच्या प्रोडक्टचा. तरी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की तुम्ही या ठिकाणी ग्लोबल कृषी महोत्सव या ठिकाणी या आणि ॲडव्हान्टेजच्या नवीन युगाच्या नवीन जातींचा तुम्ही या ठिकाणी येऊन पाहणी करा. धन्यवाद.